रडारडी चालू झाली। आपल्या जीवनातून एखादा माणूस गेल्यानंतर आपण किती रडतो, एवढा असहाय्य दुःख त्या गोपिकांना झालं। कारण भगवान परमात्म्यावर जीवापेक्षा जास्त त्या गोपिकाने नाही महाराज गडबडून डोळायला लागले त्या गोपिकांना। कोणी कोणाची आसवं पुसावी, कोणी कोणाचं सांत्वन करावं, हा सगळ्यात मोठा प्रश्न त्या ठिकाणी उभा राहिला पाहिजे। असहाय्य दुःख झालं होतं, सगळ्यात मोठं म्हणजे ते देवाला झालं होतं। खरंच दया अंगी मोठेपण, दया यातना कठीण। मोठेपणा फुकट नाही मायबाप। देवाला मनापासून असं वाटत होतं या गोपिकांच्या गळ्यात पडावं, मन मोकळेपणाने रडावं, आपलं दुःख या गोपिकांना व्यक्त करावं। पण नाविला झाला, देवाला काय बोलता आलं नाही। एवढ्या रडायला लागल्या मायबाप, एवढ्या रडायला लागल्या। रडत होते ना तर त्यांच्या डोळ्याच्या अश्रूंनी त्या धरणीवर, त्या जमिनीवर पाऊस पडावा असं पाणी साचलं महाराज। त्याला म्हणतात नयनीच्या उदकाने भिजली धरणी